विधान परिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम, कोणता उमेदवार धोक्यात? चला आकडेवारीसह समजून घेऊयात समीकरण. विधानसभा निवडणुकीला 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी राज्यात विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले. विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. 2 वर्षापूर्वी विधान परिषद निवडणुकीनंतरच राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिंदे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. आता 2 वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली. या 2 आघाडींमधील कुणाचा उमेदवार पडणार, लोकसभा निवडणुकीनंतरच्या बदललेल्या संख्याबळाचा कुणाला फायदा होणार, हे सर्व समजून घेऊया. विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भावना गवळी, कृपाल तुमने. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे. काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा राजू सातव. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर. आता पाहूयात कशी होते निवडणूक. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक हे प्रत्यक्ष मतदानाने होते. यामध्ये मतदार आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधी हे निवडून देतात. विधान परिषदेची निवडणूक ही अप्रत्यक्ष पद्धतीने होते. विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी मतांचा कोटा निश्चित असतो. तो कोटा पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं. काय आहे मॅजिक फिगर, चला समजून घेऊया. विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्य विधानसभेच्या एकूण जागा 288 आहे. पण लोकसभा निवडणुकीत विजय झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळं आता हे संख्याबळ 274 वर आलंय. विधानसभेच्या एकूण 274 जागांचा रिक्त जागा 11 + 1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळं विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. त्यामुळे 23 ही या निवडणुकीतील मॅजिक फिगर आहे. महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपाचे 111 आमदार आहेत. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली असून सध्याचं संख्याबळ पाहता हे सर्व उमेदवार निवडून येतील असं मानलं जात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचं संख्याबळ 47 आहे. या संख्याबळाच्या जोरावर काही धक्कादायक निकाल लागला नाही तर त्यांचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीनेही 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला दोन्ही जागा जिंकण्यासाठी आणखीन 7 आमदारांची गरज आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा 1 उमेदवार नक्की विजय होईल. त्यानंतर काँग्रेसकडे 14 मतं शिल्लक राहतील. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत तर शेकापचा 1 आमदार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. महायुतीचे एकूण 202, महाविकास आघाडीचे 66 आमदार आहेत. 6 आमदार तटस्थ आहेत. त्यामध्ये MIM 2, समाजवादी पार्टी 2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1 आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 असे 6 आमदार तटस्थ आहेत. हे आमदार या कुणाला मतदान करणार यावर निवडणुकीचं चित्र अवलंबून असेल. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजय होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. त्यामुळं आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंत कुणाला देतात हे देखील महत्त्वाचं असेल. विधान परिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले. ही निवडणूक देखील त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं कोणते 11 उमेदवार विजय होणार, पराभूत होणारा उमेदवार कोण असेल हे अगदी शेवटच्या क्षणी समजेल. आता बाजी कोण मारेल याचे अपडेट्स पॉलिटिकल वजीर तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पॉलिटिकल वजीरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.